विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 30 मे रोजी विट्यातील SK मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला विटा पोलिसांनी शिताफीने पकडून गजाआड केल्याने विटा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आरोपी मलिक राजू काळे वय 19 वर्षे व अभिषेक चंद्रकांत करंगळे वय 18 वर्षे, दोन्ही आरोपी हे कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील सदलगा गावचे रहिवासी आहेत. दिनांक 30 मे रोजी सराफ पेठेतील SK मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरून नेले होते. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते, पण पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सहकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या आणि वेगाने तपास करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. पथकातील ठाणे अंमलदार प्रमोद साखरपे व अक्षय जगदाळे यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा कर्नाटक राज्यातील आरोपींनी केला आहे. विटा पोलिसांनी कर्नाटकातील सदलगा या गावी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले आणि अत्यंत कमी वेळेत गुन्हा उघडकीस आणून मोबाईल जप्त केले. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी विट्यातील रस्त्यावर अवैधरित्या थांबलेल्या गाड्यांवर जोरदार कारवाई करीत ट्रॅफिक नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. विट्यात शांतता राहावी म्हणून पोलीस निरीक्षक शरद मेमाने आणि विटा पोलीस जीव ओतून काम करीत आहेत. सदरचा गुन्हाही अत्यंत कमी वेळेत उघडकीस आणल्याने विटा पोलीस चर्चेत आले आहेत. या गुन्ह्यातील तपासासाठी पोलीस हवालदार उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे यांच्या पथकाने परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी आंतरराज्य टोळी पकडण्यासाठी सहकाऱ्यांसह प्रयत्न केले आणि अशक्य वाटणारा गुन्हा सहज उघडकीस आणला. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. विटा येथे दिनांक 30/5/2024 च्या रात्री एक अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये, व्यापारी बाजारपेठेमध्ये एक मोबाईल SK मोबाईल शॉपी याचं शटर उचकटून चोरी केलेली होती. सुमारे 74,000चा ऐवज त्यांनी चोरला होता. सदर आरोपींना 2 दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी शिताफीने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगा, जिल्हा बेळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केलेला आहे. सदर तपासामध्ये तपास पथकाचे SC कराळे, कोळी माळी, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक येळेकर साहेब करत आहेत. या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि SDPO विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. धन्यवाद.